नमस्कार, स्वागत आहे आपली माझ्या चॅनलवर। तर आज आपण इकडे एक नवीन रेसिपी घेऊन आले। नाश्त्याची जे रेसिपी असतात ते आपलं ठरवलेलं असते। पोहा असू दे, उपीट असू दे किंवा इडली, डोसा, आप्पे किंवा काही तळलेले पदार्थ म्हणजे की पुरी किंवा जे काही असू दे। पण आता सध्या लवकरात लवकर आणि टेस्टी पण आपल्याला जर पाहिजे असेल तर हा रेसिपी नक्की एकदा ट्राय करून घ्या। तर पहिल्यांदा आधी एका पातेल्यामध्ये तांदळाचं पीठ घेतले आहे, मग बारीक रवा, मग त्याच्या निम्मे थोडीशी मैदा। तांदळाचं पीठ आणि रवा एक वाटी घेतलं तर त्याचं अर्ध आपण निम्म मैदा घेऊया म्हणजे अर्धी वाटी। ह्याच्यामध्ये काकडी किसून घालायचा, मग नंतर त्याच्यामध्ये थोडे मोठे जाडसर कांदे कट करून घालायचा, कढीपत्ता, थोडीशी जीरा, अजवाईन हातामध्ये थोडीशी घासून घालायचं, मग थोडीशी तीळ आणि बारीक कापलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मग थोडं पाणी घालत आपल्याला पातळ पण नाही आणि जाड पण नाही तेवढ्या प्रमाणाने आपण पाणी घालून हे मग सगळे घातलेले मिश्रण मिक्स होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं। सगळं कालून झाल्यानंतर मी थोडीशी वरती जिरा पावडर घातले आणि बारीक कापलेली कोथिंबीर अनेकदा चमच्याच्या सहाय्याने सगळे मिक्स करून घ्या। एक 15-20 मिनिटं साईडला झाकण घालून ठेवावे, मग थोडीशी ते बॅटर सगळं मस्त छान मिक्स होतो। तर आपली आता बॅटर तयार आहे। 15-20 मिनिट इकडे झाले आहेत। मग एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी थोडीशी तेल घालून पॅन गरम करून घेतले आहे। मग गरम झाले की आपला हा जो रव्याचा पिठाचा जो बॅटर तयार आहे त्याच्यामध्ये घालून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचा। साईडला सगळे थोडीशी तेल घालून घ्यायचा म्हणजे छान असं एकदम भाजून खरपूस रंग येतो। हे बघा किती छान कलर आले आहे। आणि ह्या साईडला पण थोडीशी तेल टाकूया। दोन्ही बाजूला छान असं गॅस मंद आचेवर ठेवून परतून घेऊ। भाजून झाले की आता हे घट्ट दही आणि शेंगदाण्याची चटणी बरोबर द्यायचं, नाही तर तूप आणि शेंगा चटणी बरोबर छान आणि टेस्टी लागतो। चविष्ट मस्त खुसखुशीत होतात। आपल्याला जरा जास्त खरपूस आवडत असेल तर जास्त जरा कुरकुरीत मस्त करून घ्या, मस्त अगदी छान टेस्टी लागतो। सगळ्या प्रकारचे नाश्ता करून एकदा सगळे नको वाटते त्यावेळी हा एक रेसिपी ट्राय करून नक्की पहा। हेल्दी पण आहे आणि करायला सोपी पण आहे। आणि ह्याच्यात आपल्याला जर जास्त भाजी आवडत असेल, गाजर काही वगैरे दुसरं घालायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊ शकतो। ज्यावेळी मी आपल्या घरात केले तर त्यावेळापासून म्हणतात की आठवड्यातून एकदा तरी हा रेसिपी बनव आणि आम्हाला खायला दे। तर आपल्याला पण हा रेसिपी आवडला असेल असं मला वाटतं। रेसिपी कशी वाटली आपल्याला नक्की सांगा आणि एकदा करून ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा। आणि जाता जाता लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।